तर मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. ओके, ते टॉपिक शिकण्या अगोदर आपण बघितलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन, व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. And again we have learned the previous period fraction, types of a fraction, how to take addition, subtraction, multiplication and division of a fraction. Okay, तर अपूर्णांकाची बेरीज काय असतं, गुणाकार, भागाकार, सगळ्या गोष्टी बघितल्या. ओके, आता आपल्याला बघायचं आहे डेसिमल फ्रॅक्शन. ओके, काय बघायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शन. So now here we write down some type of fraction, like example 3/5. Okay, 3/5 is a which type of a fraction, कोणत्या प्रकारचा अपूर्णांक आहे. Okay, so here 3 is a smaller, okay, and 5 is a bigger. So that's why 3/5 is a which type of fraction, 3/5 is a proper fraction. प्रॉपर फ्रॅक्शन, हा कोणता अपूर्णांक आहे तुमचा, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ओके, प्रॉपर फ्रॅक्शनलाच आपण म्हणतोय छेदाधिक अपूर्णांक. कोणता, छेदाधिक अपूर्णांक. मीन्स ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. ओके, सो 3/5 इज अ एक्झाम्पल ऑफ अ प्रॉपर फ्रॅक्शन. अगेन 8/10 इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, 9/15 इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, हे आहेत तुमचे प्रॉपर फ्रॅक्शनची उदाहरणे. त्याच्यानंतर 21/51 इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. तर 21/51 इज अ proper fraction. Okay, again 31/100 is a proper fraction. हे सगळे जे उदाहरण लिहितोय मी, हे सगळे कशाचे आहे, प्रॉपर फ्रॅक्शनचे. कशाचे आहे, प्रॉपर फ्रॅक्शनची उदाहरणे आहेत. ओके, चला त्यानंतर पुन्हा 8/10 प्रॉपर फ्रॅक्शन. त्यानंतर 15/28 प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, आता दुसरा टाइप घेऊ आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन. लाईक एक्झाम्पल ऑफ जसं घेऊया आपण या ठिकाणी 80/20. या ठिकाणी काय दिसतं, 80 is a bigger number in a numerator, 20 is a smaller than the 80. ओके, तर अशा फ्रॅक्शनला आपण म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कोणता फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, सो इम्प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स त्याला आपण म्हणतोय अंशाधिक अपूर्णांक. कोणता, अंशाधिक अपूर्णांक. आता अंशाधिक म्हणजे काय, तर ज्याचा अंश मोठा त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. लाईक एक्झाम्पल ऑफ हियर 20/10 कोण मोठा आहे, अंश मोठा आहे. ओके, त्यानंतर 35/5 कोण मोठा आहे, अंश मोठा आहे, म्हणून हा कोणता झाला, अंशाधिक. कोणता झाला हा अपूर्णांक, अंशाधिक. त्यानंतर 100/5 हा देखील कोणता झाला, किंवा 100/15 कोणता झाला, अंशाधिक झाला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, कारण की याच्यामध्ये काय, अंश मोठा आहे म्हणून हा काय झाला तुमचा अंशाधिक अपूर्णांक. त्यानंतर घेऊया आपण, हा देखील कोणता झाला तुमचा अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे, हे सगळे उदाहरण जे घेतोय या ठिकाणी हे सगळे कशाचे आहेत, अंशाधिक अपूर्णांकाचे उदाहरण या ठिकाणी आपण घेतो. ठीक आहे, त्यानंतर दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ improper fraction. Okay, again
ठीक आहे, अंशाधिक. तर मित्रांनो, हे झाले अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांकाची उदाहरणे. आता आपण या ठिकाणी एक टॉपिक शिकतोय, तो टॉपिक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला सगळी उदाहरणे अंशाधिक आणि छेदाधिकची दिसतात, परंतु या ठिकाणी काही अशी उदाहरणं दिसत आहेत तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला दिसतंय की 31/100, ओके, 8/10, 800/12/10,000, 8/10, ही जी उदाहरणे दिसत आहेत. त्यानंतर पुन्हा खाली एक उदाहरण आहे 20/10, ओके. त्यानंतर उदाहरण आहे तुमचा 280/100, ओके, 40/10,000, ओके. तर ही जी तुम्हाला उदाहरणे दिसत आहेत, ही सगळीची सगळी उदाहरणे एका वेगळ्या फ्रॅक्शनची आहेत, ओके. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसतं, ओके, व्हॉट कॅन यू सी इन दॅट ऑल एक्झाम्पल्स, ओके. सगळ्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी दिसतं, ती म्हणजे काय दिसतं, ओके. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट दिसतं, तर ती गोष्ट कोणती? तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट दिसते, ती गोष्ट कोणती? ज्या ठिकाणी तुम्हाला मी सर्कल केलेलं आहे, ओके, सगळेचे सगळे सर्कल केले आहेत, ते त्या ठिकाणी तुम्हाला बघून सांगायचं आहे की काय दिसतं, ओके. जेव्हा आपण या सगळ्यांकडे जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसतं. काय दिसतं बघा, या ठिकाणी 10 आहे, ओके, या ठिकाणी 100 आहे, या ठिकाणी कोण आहे 10,000 आहे, या ठिकाणी पुन्हा 10 आहे, ओके. या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे, या ठिकाणी 100 आहे, या ठिकाणी 10,000 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट दिसतं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट दिसतं, ती म्हणजे ऑल फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज, ओके, ऑल फ्रॅक्शन, लक्षात घ्या, ऑल फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर, तुम्हाला एक गोष्ट दिसतं की सर्व अपूर्णांकाच्या छेदामध्ये कोण आहे, 10 दिसत आहेत, ओके, 100 दिसत आहेत, नंतर 1000 दिसत आहेत, 1000, त्यानंतर तुम्हाला 10,000 दिसत आहेत, त्यानंतर तुम्हाला लाख पण दिसणार. मीन्स सच अ टाइप ऑफ अ फ्रॅक्शन कॉल्ड ॲज, अशा अपूर्णांकाला आपण म्हणतो डेसिमल फ्रॅक्शन. काय म्हणतो? अशा फ्रॅक्शनला म्हणतो आपण डेसिमल फ्रॅक्शन. कोणतं फ्रॅक्शन म्हणायचं यांना? डेसिमल, ओके, डेसिमल फ्रॅक्शन, ओके. या अपूर्णांकाला म्हणायचं मित्रांनो डेसिमल फ्रॅक्शन. आता डेसिमल फ्रॅक्शनलाच आपण म्हणतोय दशांश अपूर्णांक. कोणता अपूर्णांक? दशांश अपूर्णांक, ठीक आहे. मग आता दशांश अपूर्णांक या ठिकाणी, ओके, दशांश अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, ओके. चला 18 घ्या, काही टेन्शन नाही, ठीक आहे. तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला काय म्हणायचं आपण लक्षात घ्या, ऑल फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 10, 100, 1000, 10,000, 1 lakh, such a type of numbers called as a decimal fraction, ओके. म्हणजे ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये काय असेल, ज्या पूर्णांकाच्या छेदामध्ये 10, 100, 1000, 10,000, लक्ष यासारख्या संख्या असतील त्यांनाच आपण म्हणूया डेसिमल फ्रॅक्शन, दशांश अपूर्णांक. कुठं असायला पाहिजे हे? छेदामध्ये. कुठं असायला पाहिजे? छेदामध्ये असायला पाहिजे. कुठं असायला पाहिजे? छेदामध्ये असायला पाहिजे, ओके. तर हे सगळे जे आहे तुम्हाला 10, 100, 1000 यासारख्या संपूर्ण संख्या कुठं दिसत आहेत? छेदामध्ये दिसत आहेत, म्हणून यांना म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन, ओके. याला दुसऱ्या पद्धतीने पण आपण म्हणू शकतो, यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो लक्षात घ्या आता. ओके, तर यांना आपण म्हणूया डेसिमल फ्रॅक्शन, ओके, कॉल्ड ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन. आता या ठिकाणी तुम्हाला
40/10,000 हे जे नंबर दिसतंय हे झालं तुमचं प्रॉपर. याला एक काम करूया आपण 0 देऊन याला मोठं करूया. ओके चला. सो ऑल दिस कॉल्ड ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन, याला दशांश अपूर्णांक म्हणतात. आता काही जणांना असं वाटेल की सर या ठिकाणी एक गोष्ट दिसते ती म्हणजे 100/15. कोणतं दिसतं? 100/15. मग 100/15 इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन, येस आर नो? ओके, मग या ठिकाणी याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणायचं का? तर हा जो दिसतोय तुम्हाला 100/15 याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणत नाही. ओके, हा डेसिमल फ्रॅक्शन नाही, कारण 100 कुठं आहे? हा तुमचा अंशामध्ये आहे. अंश म्हणजे न्यूमरेटर. ओके, न्यूमरेटर मध्ये आहे, त्याच्यामुळे याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणू शकत नाही. देन आफ्टर 10,000/20 दिस इज ऑल्सो नॉट अ डेसिमल फ्रॅक्शन. हा देखील तुमचा दशांश अपूर्णांक नाही. का बरं नाहीये? कारण की या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये 10,000 आहे. आपल्याला कुठं पाहिजे? आपल्याला 10, 100,000, 10,000, लाख, 10 लाख, करोड असे जे संख्या आहेत हे कुठं पाहिजेत? हे संपूर्णचे संपूर्ण आपल्याला कुठं पाहिजेत? डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे. कुठं पाहिजे? डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे. म्हणून आपण तेव्हाच त्यांना म्हणणार आपण डेसिमल फ्रॅक्शन. ओके, तर या ठिकाणी जर अंशामध्ये जर तुम्हाला 10, 100,000 दिसत असेल तर याला काहीही घेणं देणं नाही. ओके, फक्त आपल्याला कुठं असायला पाहिजे? डिनॉमिनेटर मध्येच असायला पाहिजे. जर डिनॉमिनेटर मध्ये जर असेल तरच आपण त्याला डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो. ओके, सो व्हॉट इज मीन बाय डेसिमल फ्रॅक्शन? दशांश अपूर्णांक कशाला म्हटलं आपण? ओके, हा डेसिमल फ्रॅक्शन दशांश अपूर्णांक, याला म्हणतात दशांश अपूर्णांक. कशाला म्हटलं डेसिमल फ्रॅक्शन? ज्या डिनॉमिनेटरच्या छेदामध्ये कोण असायला पाहिजे? पॉवर ऑफ 10. पॉवर ऑफ 10 म्हणजे 10चा घात असायला पाहिजे. 10चा घात असायला पाहिजे. मग 10चा घात म्हणजे कोण? तर तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये 10चा घात असायला पाहिजे. मीन्स कोण असायला पाहिजे? 10चा घात म्हणजे 10 × 1 10, याला म्हणतात 10चा पहिला घात. 10 × 10 हा झाला 10चा दुसरा घात. 10 × 10 × 10 हा झाला 10चा तिसरा घात. ओके, याला म्हणतात पॉवर ऑफ 10. ओके, त्याच्यानंतर 10 × 10 × 10 × 10 हा झाला तुमचा. ओके, तर अशा संख्या तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? डेसिमल फ्रॅक्शन. त्यालाच तुम्ही काय म्हणणार? डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे उदाहरणार्थ 8/10 हा उदाहरण कशाचा आहे? डेसिमल फ्रॅक्शनचा आहे. 9/100 उदाहरण कशाचा आहे? डेसिमल फ्रॅक्शनचा आहे. 20/100 हा उदाहरण कशाचा आहे? डेसिमल फ्रॅक्शनचा आहे. ओके, 821/10 हा उदाहरण कशाचा आहे? डेसिमल फ्रॅक्शनचा आहे. ओके, 91/000 हा उदाहरण कशाचा आहे? डेसिमल फ्रॅक्शनचा आहे. ओके, त्याच्यानंतर कोणती संख्या घेऊ शकता तुम्ही? फक्त डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला कोणत्या संख्या पाहिजे? त्या ठिकाणी 10, 100,000 यासारख्या संख्या पाहिजे. त्यालाच आपण डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार? डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणायचं. ओके, आता या ठिकाणी समजा अंशामध्ये जर कुणी असेल, जसं 10/8 घेतलं तर हा डेसिमल फ्रॅक्शन आहे का? नाही, कारण की हा कुठं आहे? न्यूमरेटर मध्ये आहे. त्याच्यामुळे याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणता येणार नाही. जसं या ठिकाणी लिहिलं 1000/10. आता हा डेसिमल फ्रॅक्शन आहे का? आहे, बिकॉज 10 आर प्रेझेंट इन अ डिनॉमिनेटर. 10 हा कुठं आहे? छेदामध्ये आहे, म्हणून हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा उदाहरण समजा घेतलं 100/50 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे का? नाही, कारण छेदामध्ये कोण आहे? ते 50 आहे. आपल्याला कोण पाहिजे? 10 पाहिजे, 100 पाहिजे, ओके, 1000 पाहिजे, 10,000 पाहिजे, यासारख्या संख्या पाहिजे. म्हणजेच काय पाहिजे? तर पाहिजे 1 and
0.0000 1 and 00. जर डिनॉमिनेटर 1 and 00 असेल तरच त्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो. ओके, तरच त्याला आपण काय म्हणायचं, डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणायचं. ओके, आले का लक्षात? तर मित्रांनो यांना म्हणूया आपण डेसिमल फ्रॅक्शन. आता हा जो डेसिमल फ्रॅक्शन आहे याला विविध डेफिनेशनने तुम्ही म्हणू शकता. नंबर 1, ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये काय असणार, 10, 100, 1000 यासारख्या जर संख्या असणार तर तुम्ही त्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणणार. या पद्धतीने म्हणू शकता. किंवा ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये मीन्स डिनॉमिनेटर मध्ये 1 and 00 असणार त्याला आपण काय म्हणायचं, डेसिमल फ्रॅक्शन. 1 and only 0, 1 आणि फक्त 00 असतील तरच त्याला डेसिमल फ्रॅक्शन. 1 0 0 1 0 0 0 1 0 1 0 1 0 0 1 0. ओके, तरच याला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणायचं. किंवा तिसरं, ओके, तिसरं आपण असं म्हणू शकतो, a fraction whose denominator is a power of 10. ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 10चा घात असेल, 10चा घात असेल त्याला म्हणूया डेसिमल फ्रॅक्शन. आता 10चा घात म्हणजे काय, तर घात हा असा डोक्यावर असतो व 1 जर डोक्यावर असेल त्याचा अर्थ होतो 10 into 1 किंवा एकदाच फक्त 10 लिहायचं, हा झाला 10. याच्या डोक्यावर समजा 2 असेल तर याला काय लिहिणार आपण, हा झाला घात, याला म्हणतात पॉवर. ओके, 10 raised to the power 2. तर पॉवर 2 आहे म्हणून याला 2 वेळा मल्टिप्लाय करतात, 10 into 10. ही तिसरी व्याख्या आहे. ओके, याला लिहूया 100. समजा त्याच्या पॉवर मध्ये समजा 3 असेल तर याला काय लिहिणार, 10 into 10 into 10 असं लिहिलं जातं. ओके, म्हणून याला म्हटलेलं आहे पॉवर. ओके, 10चा पॉवर, पॉवर ऑफ 10. समजा डोक्यावर 4 लिहिलं असेल तर याला 4 वेळा मल्टिप्लाय करायचं 10 ला. ओके, 10 multiply in 4 times. So your answer is ओके 10,000. तर ह्या संख्या असायला पाहिजे तरच त्याला तुम्ही डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणणार. ओके, आता हा जो डेसिमल फ्रॅक्शन आहे या डेसिमल फ्रॅक्शनला तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकता आणि ती म्हणजे या डेसिमल फ्रॅक्शनला आपण जसं उदाहरणार्थ 8/10, 21/100, ओके, 320/1000, ओके, 32/10,000, ओके. देन आफ्टर हे सगळे उदाहरणं जी आहेत ही डेसिमल फ्रॅक्शनची आहेत. आता याच डेसिमल फ्रॅक्शनला तुम्ही एका गोष्टीने लिहू शकता, ते म्हणजे डेसिमल पॉइंट. कशाने लिहू शकतो आपण, डेसिमल पॉइंट. ओके, ऑल दिस फॅक्टर, ओके, ऑल दीज डेसिमल फ्रॅक्शन आर रिटन युजिंग अ डेसिमल पॉइंट. या सगळ्यांना आपण दशांश चिन्हाने लिहू शकतो. तर असा एक जो छोटासा चिन्ह असते, टिंब असते, डॉट असते, त्यालाच आपण म्हणूया डेसिमल फ्रॅक्शन, सॉरी डेसिमल पॉइंट. ओके, तर हा जो डेसिमल फ्रॅक्शन आहे यालाच आपण डेसिमल पॉइंट मध्ये पण लिहू शकतो. ओके, so here 8/10 is a fraction. This a fraction we again as a written by the decimal point. याला पुन्हा डेसिमल पॉइंट मध्ये कसं लिहिणार आपण, तर याला डेसिमल पॉइंट मध्ये लिहिलं जातं 0.8, याला लिहिलं जातं 0.21, याला लिहिलं जातं 0.320, याला लिहिलं जातं, काय लिहिलं जाणार, याला लिहिलं जाणार 0.003, 0.0032, याला लिहिलं जाणार 82.7. तर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय यूज केलेला आहे, डेसिमल पॉइंट यूज केलेला आहे. काय केलेला आहे, डेसिमल पॉइंट. सो हियर दिस इज कॉल्ड ॲज अ डेसिमल पॉइंट. यालाच म्हणतो आपण दशांश चिन्ह. काय म्हणणार याला, दशांश चिन्ह. हा दशांश चिन्ह आहे, हा देखील काय आहे, दशांश चिन्ह आहे.
हा देखील काय आहे, दशांश चिन्ह आहे, हा देखील काय आहे, दशांश चिन्ह आहे, हा काय आहे, दशांश चिन्ह. म्हणजेच हे एकच गोष्ट आहे, फक्त याला लिहिण्याची मेथड वेगळी. ओके, याला आपण लिहिलं डेसिमल पॉइंट मध्ये. ओके, याला काय लिहिलं आपण, याला लिहिलं आपण डेसिमल पॉइंट मध्ये. ओके, हा झाला तुमचा डेसिमल पॉइंट मध्ये आणि हा झाला तुमचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, फक्त डेसिमल फ्रॅक्शनला तुम्ही डेसिमल पॉइंट मध्ये लिहू शकता. आता याचं कन्व्हर्जन कसं करतात, कसं याला डेसिमल न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून पॉइंट मध्ये करतात, ते आता आपण हळूहळू बघूया. तर आपण या ठिकाणी बघितलं की डेसिमल फ्रॅक्शनला डेसिमल पॉइंट मध्ये कसं लिहितात किंवा डेसिमल पॉइंट मध्ये लिहिलं जातं. तर 8/10 आणि 0.8 या दोघांचाही अर्थ सारखाच आहे, फक्त लिहिण्याच्या पद्धती वेगळं. हा पण तुमचा डेसिमल फ्रॅक्शनच आहे आणि हा देखील तुमचा डेसिमल फ्रॅक्शनच आहे, दोघेही सारखेच आहेत. फरक काय आहे, याला डेसिमल पॉइंट मध्ये लिहिलं आणि याला अंश आणि छेदामध्ये लिहिलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. फरक काहीही नाही, पण दोन्ही गोष्टी एकच आहे, एकच माणूस आहे, त्या एकाच माणसाची दोन नावे आहेत. ओके, रूप वेगवेगळी आहे, बाकी माणूस एकच आहे, याच्यासारखा हा अर्थ आहे. 8/10 आणि 0.8 या दोघांचाही अर्थ सारखाच आहे. ओके, आता असे भरपूर सारे उदाहरण तुम्हाला मिळतील की याला रूपांतर कसं करायचं. ओके, जसं या ठिकाणी आपण घेऊया उदाहरण. तुम्हाला असं लक्षात येईल की जसं 2/, या ठिकाणी मी 10 लिहिलं, याला कसं कन्वर्ट करायचं, अतिशय सोपी पद्धत सांगतो, जास्त किचकट किंवा जास्त डोक्याला त्रास नाही द्यायचा, याची मेथड वेगळी आहे. जसा 2/10 आहे, याला डेसिमल पॉइंट मध्ये कसं लिहायचं, तर याच्यासाठी बघायचा 1 0 आहे, म्हणून काय करायचं, 1 प्लेस सोडून द्यायचं. 1 0 आहे म्हणून 1 प्लेस सोडायचं, म्हणून 1 प्लेस समजा सोडलं तर काय आलं, 2 आलं, संपलं. जेवढे 0 असेल तेवढे प्लेस सोडायचे, डेसिमल पॉइंट द्यायचा. हा झाला तुमचा डेसिमल पॉइंट आणि त्याच्या अगोदर कुणीही नाही म्हणून काय द्यायचं, 0. तर हा झाला तुमचा 2/10 चा डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्जन कसं झालं, 0.2. ओके, जसं या ठिकाणी मी घेतोय आता 81/100. काय घेतलं, 81/100. किती 0 आहेत या ठिकाणी, 2 0 आहेत. किती 0 आहे, 2, म्हणून 2 प्लेस या ठिकाणी सोडायचे. ओके, मग 2 प्लेस कोणता, तर पहिला येणार तुमचा 1, दुसरा येणार तुमचा 8, झाले 2 प्लेस. त्यानंतर द्यायचं डेसिमल पॉइंट, जेवढे 0 तेवढ्या प्लेस नंतर डेसिमल पॉइंट. ओके, नंतर समोर काहीही नाही म्हणून 0. तर 81/100 याला कसं लिहिलं, 0.81. कसं लिहिलं, 0.81. त्यानंतर पुन्हा एखादी संख्या घेऊया, 827/10. ओके, 827/10. किती 0 आहेत या ठिकाणी, 1 आहे. किती आहे, 1 आहे, म्हणून काय करायचं, 1 प्लेस, एक घर सोडून द्यायचं. जेवढे 0 असतील तेवढे घर सोडून द्यायचे. इथं कुणाला सोडलं, 7 ला सोडून दिलं. त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचं, जेवढे 0 त्यानंतर डेसिमल पॉइंट. ओके, आता त्याच्या समोर काय तुम्हाला दिसतं, नंबर्स दिसतात. कोण आहे, 2 आहे म्हणून 2, 8 आहे म्हणून 8. 82.7. 82.7. आता आपण एक काम करूया, भरपूर साऱ्या उदाहरणांचा सराव करूया. जसं या ठिकाणी पहिला उदाहरण घेतोय मी, 21/10. डोक्यामध्ये एकच गोष्ट ठेवायची, जेवढे 0 असणार तेवढे घर प्लेस काय करायचं, ओके,
आता 1 0 आहे या ठिकाणी, म्हणून काय करायचं, 1 घर तुमच्या डावीकडून सोडून द्यायचं. तुमच्या डावीकडून म्हणणार नाही, तुमच्या कोणती बाजू येणार, तुमची उजवी बाजू येणार, तर उजवीकडून सोडून द्यायचे मागून. मग 1 0 असल्यामुळे 1 घर सोडायचं, म्हणजे पहिला कोण आहे 1, डेसिमल पॉइंट नंतर 2. हा झाला तुमचा 2 डेसिमल पॉइंट 1. त्यानंतरचा पुन्हा उदाहरण घेऊया. 280/10 बरोबर. किती 0 आहे, 1 0 आहे, म्हणून 1 घर सोडून द्यायचं. कोणता, पहिला घर सुटला 0, डेसिमल पॉइंट, बाकी सुरुवातीची जसेचे तसे, काही करायचं नाही, जी संख्या असेल ती. त्यानंतर मी घेतोय ही संख्या घेतली होती मगाशी, जसं आता या ठिकाणी 100 आहे. काय आहे, 100 आहे. किती 0 आहेत, 2 0 आहेत, म्हणून 2 प्लेस या ठिकाणी सोडून द्यायचे. पहिला प्लेस 0, दुसरा प्लेस 2 झाले 2, 1 प्लेस, सेकंड प्लेस, देन आफ्टर डेसिमल पॉइंट, आणि त्यानंतर येणार तुमचा 3. हा झाला 3 डेसिमल पॉइंट 20. आता यामध्ये मी पुन्हा काय करतो, एक घर पुन्हा वाढवतो. ठीक आहे. आता काय केलं, 1000 केलं. किती 0 आहेत, 3 0 आहेत. मग 3 प्लेस सोडायचा आहे तुम्हाला. फर्स्ट प्लेस 0, सेकंड प्लेस 2, थर्ड प्लेस 3, देन आफ्टर टेक अ 0 डेसिमल पॉइंट, नंतर घ्यायचं डेसिमल पॉइंट. आणि आता डेसिमल पॉइंटच्या समोर देण्यासाठी काहीच नाही आहे ना, त्याच्यामुळे या ठिकाणी 3 होतं, या ठिकाणी कुणी नाही म्हणून 0. जर कुणी नसेल तर 0 द्यायचं, कुणीही नसेल तर काय द्यायचं, 0 द्यायचं. ओके. नंतरचा उदाहरण 320/0000. आता या ठिकाणी बघा किती 0 आहेत. ओके. या ठिकाणी आहे 4 0, म्हणजे आपल्याला 4 प्लेस पाहिजेत. या ठिकाणी हा झाला फर्स्ट प्लेस 0, दिस इज अ सेकंड प्लेस 2, दिस इज अ थर्ड प्लेस 3, प्लेस संपले. पाहिजे किती आपल्याला, प्लेस 4 पाहिजे. आता नाही आहे म्हणून काय घ्यायचं, आपल्या मताने 0 घ्यायचं. 0 डेसिमल पॉइंट नंतर कुणी नाही म्हणून 0. नसेल तर आपल्या मताने घ्यायचं, नंतर डेसिमल पॉइंट द्यायचं, आणि कुणी नसेल तर 0 देऊन द्यायचं. असेल तर देण्याची काही गरज नाही. जसं उदाहरणार्थ, ओके, पुन्हा एक ही संख्या घेऊया, 320/1,00,000. आता या ठिकाणी काय आहे बघा, किती 0 आहेत, 1 2 3 4 5 0 आहेत, म्हणून काय करायचं, 5 प्लेस नंतर डेसिमल पॉइंट द्यायचं. किती प्लेस नंतर, 5 प्लेस नंतर या ठिकाणी डेसिमल पॉइंट द्यायचं. ओके. किती प्लेस नंतर, 5 प्लेस नंतर. मग आता 5 प्लेस नंतर डेसिमल पॉइंट काय येणार, पहिला तुमचा 0, ओके, सेकंड 2, थर्ड 3. आता पुन्हा तुम्हाला कितीची गरज आहे, 2 ची गरज आहे, 5 पाहिजे ना, मग या ठिकाणी 0, 4 झालं, या ठिकाणी पुन्हा 0, किती झाले, 5 झाले, नंतर डेसिमल पॉइंट, नंतर 0. का बरं 0, कारण की कुणी नाही म्हणून 0. ओके. उदाहरणे घेऊ, पुन्हा काही उदाहरणे घेऊया आपण. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर उदाहरणांमध्ये घेऊया आपण. ओके, बाय 100. ओके. आता या उदाहरणामध्ये काय दिसतं, 2 0 आहेत, म्हणून 2 प्लेस नंतर द्यायचं. ओके. मग 2 प्लेस घ्या, पहिला प्लेस 0, दुसरा प्लेस 5 झाले 2 प्लेस, नंतर डेसिमल पॉइंट. आता डेसिमल पॉइंट नंतर संख्या आहे तुम्हाला दिलेले, नंबर्स दिलेले आहेत. कोण आहे, 7 आहे, नंतर 2 आहे. ओके. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला 0ची गरज भासतं, नीड असते, त्यावेळेला 0 घ्यायचे. ओके. नंतर डेसिमल पॉइंट द्यायचं. आणि समजा 0ची गरज नसेल, आपल्याला नीड नसेल, तुमच्याकडे नंबर जर तेवढे असतील, तर 0ची घेण्याची काही आवश्यकता नाही. ओके. जसं हा उदाहरण घेतला, जसं पुन्हा 82 या ठिकाणी घेतला आपण, 82/1000. तर या ठिकाणी 3 प्लेस नंतर द्यायचा आहे, म्हणून पहिला प्लेस झाला तुमचा 2, दुसरा प्लेस झाला तुमचा 8, नंतर आता तुम्हाला 3 प्लेसची नीड आहे. तर आता तुम्हाला किती गरज आहे, 2 मिळाले, एकाची गरज आहे 1 ची, म्हणून या ठिकाणी 1 0 घ्यायचं, नंतरच डेसिमल पॉइंट. म्हणजे जेवढे 0 तेवढे डेसिमल पॉइंट.
ओके, जेवढे 0 तेवढ्या नंतर डेसिमल पॉइंट. आता याच्या समोर कोणती संख्या नाही म्हणून काय घेतलं आपण 0 घेतलं. ओके, सो हे संपूर्ण काय आहे, फ्रॅक्शनचे कन्व्हर्जन डेसिमल पॉइंट मध्ये कसं करायचं, फ्रॅक्शनचे कन्व्हर्जन डेसिमल पॉइंट मध्ये कसं करायचं. आता सेम पद्धतीने काय करूया आपण, डेसिमल जर तुम्हाला पॉइंट दिलं असेल तर त्याचे रूपांतर फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं. जसं उदाहरणामध्ये घेऊया आपण, जसं 20/8 दिलं असेल, जसं 480/3 दिलं असेल, किंवा 0.02 दिलं असेल, किंवा 9.001 दिलं असेल, किंवा 0.0081 दिलं असेल, किंवा 0.98 दिलं असेल. आता हे काय आहे, तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये दिलं आहे. आता यांना आपल्याला कशात करायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये करायचं आहे. ओके, सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये करण्यासाठी काय करायचं, फक्त डेसिमल पॉइंट नाही असं समजायचं आणि संपूर्ण संख्या लिहायची. जसं इथं डेसिमल पॉइंट नाही आहे असं समजलं, संख्या कोणती आली, 208 आली. बरोबर आहे. आणि आता डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे तुम्हाला, तर जेवढे प्लेस असतील तेवढे 0, डेसिमल पॉइंट नंतर जेवढे प्लेस असतील तेवढे 0, डेसिमल पॉइंट नंतर 1 प्लेस असल्यामुळे 1 0 आणि हा 1. ठीक आहे. त्यानंतर ही संख्या डेसिमल पॉइंट समजा काढून घेतलं, संख्या काय होणार, 4803. बरोबर. आता तुम्हाला काय पाहिजे, डेसिमल फ्रॅक्शन साठी डिनॉमिनेटर मध्ये संख्या पाहिजे. तर डेसिमल पॉइंट नंतर किती आहे, 3 आहे, म्हणून या ठिकाणी 1 0 येणार आणि हा तुमचा 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर 002 आहे, तर समजा डेसिमल पॉइंट जर काढून घेतलं तर काय होणार, 002. 002 म्हणजेच काय, 2. ओके, मग आता या ठिकाणी किती प्लेस नंतर डेसिमल पॉइंट आहे, 2 प्लेस नंतर, तर 2 0 घ्यायचे, हा 1. याला तुम्ही कसं लिहिणार, 002 मीन्स 2/100. ओके, आता याला लिहायचं आहे आपल्याला, मग काय होणार, डेसिमल पॉइंट काढून घ्या, काय होणार, 9001 बाय. ओके, आता तुम्हाला पाहिजे या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये, मग काय होणार, 3 0 आहे, 3 प्लेस आहे म्हणून 3 0 आणि हा 1. ओके, देन आफ्टर याला करायचं आहे, काय होणार, डेसिमल पॉइंट काढून घ्या, काय येणार, 00081 बाय. डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, 4 प्लेस आहे म्हणून 4 0 येणार, 1 2 3 4 आणि हा आला तुमचा 1. यालाच आपण कसं लिहिणार, यालाच लिहिणार 81/1000. ओके, आता जसं 0.98 आहे. ओके, डेसिमल पॉइंट नाही असं समजा, याला काढून घ्या, 98 लिहिलं. ओके, आता डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, तर डिनॉमिनेटर मध्ये येणार तुमचं 2 प्लेस असल्यामुळे 2 0 आणि हा 1. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण काय बघितलं होतं, तर डेसिमल फ्रॅक्शनचे रूपांतर डेसिमल पॉइंट मध्ये केलं आणि या ठिकाणी डेसिमल पॉइंटचे कन्व्हर्जन डेसिमल फ्रॅक्शन मध्ये केलं. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, काहीही बदल नाही, फक्त ही त्याची रूपे आहेत. एक न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये लिहिला जातो आणि एक डेसिमल पॉइंट मध्ये लिहिला जातो. ओके, तर आता मित्रांनो आपण बघूया की हाऊ टू रीड द डेसिमल फ्रॅक्शन व्हेन वी कन्वर्ट इनटू डेसिमल पॉइंट. जेव्हा आपण त्याला दशांश चिन्हामध्ये लिहितो तेव्हा त्याचं वाचन कसं केलं जातं ते आपण या ठिकाणी बघूया. ओके, सुरुवातीला फक्त एक काम करूया, आपण वाचन बघूया. ओके, आता वाचन कसं केलं जातं, जसं हा जो तुमचा 2. समजा 98 असेल. ओके, ही जशी संख्या लिहिली 22.98, तर या ठिकाणी ओके, जशी ही संख्या बघा, ही जी संख्या आहे या संख्येला म्हणतो आपण होल नंबर. याला काय म्हणतो, होल नंबर. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या कंप्लीट असतात
त्याला म्हणतो आपण पूर्ण, कम्प्लीट. ओके, त्याची तुकडे नसतात, त्याला म्हणूया कम्प्लीट. तुम्ही समजा जेवणामध्ये 1 चपाती खाल्ली तर कम्प्लीट झालं, 2 चपाती खाल्ली तर कम्प्लीट झालं, 3 चपाती खाल्ली तर कम्प्लीट झालं. बट तुम्ही हाफ जर चपाती खाल्ली, रोटी खाल्ली, ओके, तर ते काय झालं, पूर्ण नाही झालं. पाव जर खाल्ली, अर्ध्यापेक्षा अर्धी खाल्ली तर पूर्ण नाही झालं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. तर हे झाले तुमचे होल नंबर. काय झाले, होल नंबर झाले. आणि हे जे असतं तुमचं या बाजूचं, हे असते इनकम्प्लीट नंबर, यालाच म्हणतो आपण फ्रॅक्शन. हे आहे तुमचं इनकम्प्लीट नंबर. म्हणजे असं समजूया, ही झाली तुमची लेफ्ट हँड साइड आणि ही झाली तुमची राईट हँड साइड. तर राईट हँड साइड कडले जे नंबर्स असतात ते इनकम्प्लीट असतात. कसे असतात, इनकम्प्लीट असतात. म्हणजे हे जे नंबर्स आहेत हे कंप्लीट असतात. हे कसे असतात, कंप्लीट नंबर असतात. ओके, या कंप्लीट नंबरलाच आपण म्हणतोय होल नंबर. काय म्हणतो, होल नंबर. यालाच म्हणतो आपण पूर्ण संख्या. ओके, आणि डेसिमल पॉइंट नंतरच्या ह्या ज्या संख्या असतात यांना म्हणतो आपण इनकम्प्लीट नंबर. त्यांना काय म्हणतो, इनकम्प्लीट नंबर. आणि यांनाच म्हणतो आपण अपूर्ण संख्या. काय म्हणतो, अपूर्ण संख्या, म्हणजे त्या पूर्ण नाहीत. आणि यांनाच म्हणतो आपण अपूर्णांक. ओके, मग जेव्हा कधी पण तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये जर नंबर दिलं असेल, संख्या दिलं असेल, तर 2 भाग पडणार. एक पडणार लेफ्ट हँड साइड आणि एक पडणार राईट हँड साइड. आणि सेंटर मध्ये असणार तुमचा डेसिमल पॉइंट. तर कधीही कंप्लीट नंबरला कंप्लीट वाचायचं आणि इनकम्प्लीट नंबरला सिंगल सिंगल वाचायचं. जसं ही जी संख्या आहे याचं रीडिंग कसं करतात, तर याचं रीडिंग करतात 22. कंप्लीट नंबर झालं 22 डेसिमल पॉइंट. हा डीपी लिहिलं मी. ओके, 22 डेसिमल पॉइंट. आता 98 नाही म्हणत, याला सिंगल सिंगल वाचतात 98. याला काय वाचतात, 98. ओके, म्हणजे जे इनकम्प्लीट असतात त्यांना सिंगल सिंगल वाचायचं आणि जे पूर्ण असतात त्याला कंप्लीट वाचायचं. जसं याला, याचं रीडिंग काय होणार, याला पूर्ण वाचायचं. पूर्ण म्हणजे काय, हे होणार तुमचं 100. ओके, 182 डेसिमल पॉइंट 72. याला, यांना कसं वाचायचं, सिंगल सिंगल वाचायचं 72. कारण की हे संख्या कशा आहेत, इनकम्प्लीट आहेत, पूर्ण झालेल्या नाही. ओके, त्याच्यानंतर एक पूर्ण संख्या घेतली मी. याला काय वाचणार, ही पूर्ण संख्या, याला वाचायचं 32. याला काय वाचायचं 32. आणि हा जो आहे तुम्ही याला पॉइंट पण म्हणू शकता, 32 पॉइंट किंवा 32 डेसिमल पॉइंट 827. ओके, तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला वाचन करता येईल. ओके, या ठिकाणी एकच गोष्ट सांगितली की डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट हँड साइड कडील नंबर हे कंप्लीट नंबर असतं, म्हणून त्याला होल संख्या, पूर्ण संख्या म्हणतात. आणि त्या बाजूचं इनकम्प्लीट असतं, त्याला म्हणून राईट हँड साइडला अपूर्णांक, म्हणून त्यांना सिंगल सिंगल रीडिंग केली जातं. ओके.